भुवया उंचावून मला सांगितले. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. गोट्या नुसत्या कपाळात आल्या नाहीत तर कपाळही गोट्यात घुसले होते. काय नाही म्हणजे ते तू पाहिले, पण कसे? आय मीन माझी ओवडीच वळाली. काय बोलावे सुचेना. हो मी पाहिले. कसली भीती नाही वाटली. असे संबंध ठेवताना घरात ही गोष्ट कळल्यावर काय होईल माहिती आहे. ती खडसावत होती. मला माफ कर आत्या. जे काही झाले ते चुकून झाले, पण प्लीज कुणाला सांगू नको घरात. तू म्हणशील ते मी तुला देईन. जास्त वेळ न दवडता ती म्हणाली. मलाही तेच हवे आहे जे तू शिलाला दिले. काय? हो मलाही तुझ्यावरील पर कार्यक्रम करायचा काहीतरीच. काय? नाही नाही, घरात कळल्यावर तू माझी आत्या आहे. मी जवळ तिला नकारच देत होतो. खरंच मला तिच्यात फारसा रस नव्हता. दिसायला ती ठीक होती, विहळे पण होती, पण नेहमी उदास असायची. अंगभर कपडे घालायची ज्यामुळे तिची थोडी सुद्धा छवी दिसायची नाही. त्यात तिला मूल होत नव्हते. घरात नेहमी चर्चा असायची की हिच्यातच काहीतरी कमी आहे. वहिनीला घेताना कसला विचार नाही केला, मग आत्याला घेताना विचार का करतोस? हे बघ, जर तू तयार झाला नाहीस तर मी खरेच घरात तुझ्या आणि शिलाच्या संबंधांबद्दल सांगेन, चालेल का? नको नको प्लीज. ठीक आहे, पाहिजे तेवढी कर मला. मी थोडा नाराज होऊन म्हणालो. माझ्या समोर दुसरा कसलाच मार्ग नव्हता. अरे राजू, एवढा उदास का होतोयस तू? असे करते तुला की. अरे राजू, एवढा उदास का होतोयस तू? असे येत्या तुला की पुन्हा